तुम्ही ते घर सोडून? तुला माहित नाही काय? काय? अग भाऊ येणार आहे माझा. हा ते तर तुमचं सारं सकाळपासून चाललंय, माझा भाऊ येणार आहे, मी माझा भाऊ येणार सकाळपासून आहे. वाट बघते मी. हाय का माहिती एवढी खुशी आहे ना आज. मी लई दिवसांनी भाऊ येणार आहे त्याच्यामुळं आज असं मन एकदम समाधान झालंय माझं. जेवले पण नाही मी सकाळी. हे का माहिती भाऊ येणार आहे. तुमचं पोटच भरलंय हेच ऐकून की माझा भाऊ येणार आहे म्हणून. तुम्ही कुठे जेवणार आहे तुला माहित नाही का बहिणीचं जीव किती असतं भावासाठी. मस्त माहिती. किती भाव जरी बहिणीला वाईट बोललं तरी बहिणीला भाव देण्यात असतो. त्याच्यामुळे आज मी इकडंच बघत आहे रस्त्याकडे सारखं गाडी आली का गाडी आली का भाऊ येणार आहे. किती खुशी आहे मी आज आता भावासाठी. काय बहीण भावाचं प्रेमच तसं असतं. सरक बरं बघू दे मला. उठ काय भाऊ आलाय का बघू दे ना रोडला. बाई 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 काय खरं नाही मम्मीच. अहो येते दम खा ना. थांब ना रोडला जाऊ दे ना. काय बाई आली बाई भावाची गाडी. आलेत बाई खरंच आलेत. आता या ना पुढे आता या. थांब ना बाई येऊ दे ना जवळ येऊ दे ना गाडी. काय खरं नाही बाई. मग तुला कसं वाटतं तुझा भाऊ असल्यावर तू किती खुश होत असते. हा मग मला पण आहे होतच ना ना भाऊ. माणूस खुश. हं? किती खुश होत शेवटी प्रेम तुमची कशाला वहिनी पण आले. आता भाऊ भाऊच नका करत बसू. मामीकडे पण ध्यान द्या जरा. माझा भाऊ लई दिसाने माझा भाऊ आला बाई. अहो मम्मी रडता कशाला? आलोय ना मग आले रडत असतात का कुठं यायचं मग नव्हतं का काय या मामी या. बाई बहिणीला पण विसरले मी भाऊ आलाय म्हणून नाही. अरे या पण रडायला लागले बाई आता काय. चला ह्या घरात तुझी बहीण पहिली राहिलेली आहे बघ. हा तू इथून यायचा परत जायचा म्हणायचा. किती गरीब परिस्थिती आहे बहिणीची. ताई कसला ते दिवस होते पहिले लय वाईट दिवस होते. मला एक किचन ओटा पण नव्हतं मला भाकरी करायला. मस्त होते ते दिवस कामाला जायची मी. तुझ्या समोरची गोष्ट कधी भाऊ आला की मी रडायचे. मी म्हणायचे माझी कधी परिस्थिती सुधरण कधी चांगलं होईल. हे लहान लहान ताबडे बारीक शेगडी असायची त्याच्यावर स्वयंपाक बनवायचो. झोपायला गुरं असायचं, झोपायला जागा नव्हती. किती आणि पाऊस पडायचा तर ते पत्रे गळायचे बाहेर असं थांबायला सगळं असं चिखल होत होतं ना पहिले. असं स्वप्नात सुद्धा नव्हतं माझ्या. असं अजिबात नसतं. दिवस स्वप्नात आहेत ना थोडं कसलं कुठल्या मी गोष्टीला पण इथं दम बसून- पाहिजे. इथं दम असलं बसून- सगळ्या गोष्टी होत असतात ना. गेले ते दिवस तर निघून गेले ना. कुठलं काय आता आपण प्रयत्न केले त्याचं फळ मिळालं दुसरं काय आता. माझ्या स्वप्नात पण नव्हतं राजू मला एवढं. माझ्या होत नसतं स्वप्नात नव्हतं पण तेवढं मेन काम केलं मेहनत केली. दुसऱ्या तिथं कामाला जायची तू दिवसभर सकाळी 500 रुपये त्यावेळेस संध्याकाळी तुझी चूल पेटायची. आम्हाला थोडी माहिती नाही ते बेगारी काम करायची. किती वेळेस तसं बघितलं आम्ही. तुम्हाला खायला नव्हतं त्यावेळेस तुमचे 500 रुपये ते काय 200-300 रुपये भेटायचे वाटतं तू त्यावेळेस. कधी आला तरी म्हणायचं धरताय 500 रुपये. आमचं माझं कर्तव्य मी पार परत आलं ना ते बघायचं धर 500 रुपये धर तू पोरांना बाजार घेऊन. हा कधी मी मोकळा गेलो नाही. मी आशा करायचे मी म्हणायचे माझा भाऊ आलाय मला आता पैसे देऊन जाईन. मी हे विचार दिवस करायचे. नसतात बसून. आज परिस्थिती कशी आज तुम्हाला देण्यासारखी झाली ना. आणखीन काय पाहिजे हा? दिवस कोणाचे बसून असतात का. बरं झालं ना सगळ्या गोष्टी चांगलं लय झालं. काम वाईट कष्ट काय? केले शिक्षण केलं पोरांचं किती आला नाही. दाजी त्या दाजीला तर चालता येत नाही. ते दाजीचं तशी परिस्थिती. किती परिस्थिती आहे. आम्ही घरी नसलो तरी तू यायचं तुझ्या भाच्यांना पैसे देऊन जायचा खर्चायला. असं पैसे नसतं आहे ते. की मी नाही दिले म्हणजे काय उपकार नाही केले. माझं जे कर्तव्य होतं मी करायचं ते फुल न फुलाची माझं बागडी सगळं माझ्या देणार जे शक्य होतं ते करायचं मी. काकी बहीण भावाचा हक्क आहे एकामेकावर. आणि शेवटी बहिणीची मायाला लाज नसती. किती भाऊ जरी असला तरी बहीण आठवणीने बहीण भावासाठी पळत असते. पण मला खरंय सगळं. लई दिवसाची आठवण येत होती. बरं झालं तू आज येऊन गेला ते चांगली गोष्ट झाली. हं? आपण एक काम करू आता तिकडे जाऊ. हा अजून जायला दाखवून येऊ, चला. तेच तर राहिले बाकी अजून भाऊला घर दाखवायचे आता. घर बघू. मला तर रडू आलाय बाई. चला आता बंद करायचं ऐकायला का आता लॉक वगैरे राहिलंय काय कुठं काय लावायला. काय नाही चला आता बहिणीचे स्वप्न दाखवते मी. चल चल चल. किती स्वप्न होते बहिणीचे ते सगळं पूर्ण झाले. वाटत पण नव्हतं की असं 2 मजली तुझं घर होईल कधी. तू त्या घरात मला असं नवीन घर बघायला घेऊन जाशील. मी पण विचार केला नव्हता कधी असा. हा? तू सुद्धा स्वतः इमोशनल होशील घर बघून म्हणशील बरं आहे. खरंच माझी बहिणीची परिस्थिती वाईट होती.
आज माझी बहिणीने एवढं मोठं घर कसं काय बांधलं हे सुद्धा विचार मेहनत करशील तू केल्याने सगळं होत असतं. मुलं चांगले निघाले. कष्टाला फळ भेटले तुझे भाषे तुला चांगले म्हणजे ते चांगले म्हणायचे त्यांच्यावर हेच सगळं नाही. असतं कुठल्या गोष्टी पण आपले प्रयत्न करायचे काम असतात ना. मग त्यांना कष्टाला फळ भेटलं म्हणून एवढं झालं. माझ्या असं डोक्यात स्वप्नात पण नव्हतं मी घर असं बांधू मस्त असं design होईल. बनवली घराची. हा? मग लई दिवसात चाललं होतं मी राजूला कधी घर दाखवीन कधी घर दाखवीन. हा का? मग लई दिवसाचं मी व्हिडिओ कॉल नव्हता केला एक दिवशी हा, हा. इथून व्हिडिओ कॉल केलता ना. केला होता केला होता. हा हा, केला होता व्हिडिओ कॉल. चला मामा मामी मी तुम्हाला घर दाखवते. चला आता मी यांना असं घर दाखवते ना अशी फुगिरी. हे बघा हे आहे ना मोठा आपला हॉल बर का. इथे येईन मस्त असा सोफा. सोफा कसं आहे माहिती आहे का आम्ही असं चिटकून नाही ठेवणार भिंतीला असं इथं मध्येच ठेवणार आहे. म्हणजे कसं ते नाही का रिचवाली फिलिंग येते जरा असं इकडून जागा असली ना आसपास म्हणजे एवढा हॉल एवढा मोठा काढलेला आहे कशासाठी बरं असा इथं सोफा येईल इथून इकडून तिकडून जायला जागा राहील. त्याच्यानंतर आहे बघा ही जी वॉल आहे का याच्यावर मोठं असं फर्निचर येईन बरं का आणि त्याच्यावर एवढा मोठा टीव्ही येईन ना असं पूर्ण माझ्या हाईटचा टीव्ही येणार आहे लय मस्त मोठा. भीतीला लागल वरती काय ती तेवढा नाही हो मम्मी एवढा कशाला हा तेवढा माझ्या हाईटचाच येणार आहे बरं का टीव्ही. त्याच्यानंतर हे बघा ही जी इथं जागा आहे ना इथं येणार मोठं फर्निचर बरं का म्हणजे तिथं हे पण येऊ शकतं बरं का काय म्हणतात त्याला जनरेटर. हा हा जनरेटर येऊ शकतं तिथं म्हणजे कसं लाईट जरी गेली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आमच्या एरियात कसं आहे ना लई लाईट जात राहते. हा त्याच्यामुळं मामी इकडे हे बघा हे असणार आहे मम्मी पप्पाचं मोठं रूम बरं का. इथं येईन असा मोठा बेड दोघांचा म्हणजे काय मस्तपैकी. आणि इथं बघा इथे येईन असं मोठं कपाट बरं का. हे जे वरची जागा सोडलेली आहे ना आपण इथं पण फर्निचर करणार आहेत. असं नुसतं नाही का सगळीकडं फर्निचर असं चकचकच केलं पाहिजे. आणि इथं फॅन येईन एसीचं पॉईंट नाही बरं का इथं ते आमच्या रूममध्ये येईल ते तुम्हाला दाखवते. आमचा रूम एवढा भारी असणार आहे ना काय सांगा तुम्हाला हा लईच मस्त. आता तुम्हाला चला किचन दाखवते. हे बघा किचन तर एवढं मोठं आहे ना असे 2-4 लोक आहेत ना सहज झोपते किचन मध्ये एवढं मोठं तर किचनच आहे. हे बघा इथे ना असा कडाप्प्याला येईन फर्निचर वरती येईन फर्निचर इथं असं सगळं फर्निचर कुठं असं बाहेर तिकडे राहिला हा इथं वाट्याच्या खाली येईन बरं का वरती पण फर्निचर येईन. आणि किचन मध्ये तुम्हाला सांगते असं फर्निचर ना नुसतं लाईटीत चमकल्या पाहिजे. काळा असं फर्निचर आणि त्याच्यातून पांढऱ्या लाईटी असे भांडे आहेत ना असे चकचक दिसतील. आणि तुम्हाला माहिती आहे का मम्मीला स्टीलचे भांडे करतात. मी स्टीलचे आहेत ना एका कोपऱ्यात ठेवून देणार आहे आणि मी आणणार आहे काचेचे भांडे म्हणजे कसे चकचक दिसले पाहिजे. त्याच्यातच भाजी बनवून खाणार आहे ती काचेच्या भांड्यात काय नाही. चला इकडे तुम्ही हे बघा ही जी जागा ठेवलेली आहे ना मागची ही स्पेशल नाही का आपलं मशीन ठेवायची. इथं एक नळ येईन त्याच्यानंतर मग इथं काही पण आपल्याला धुता बिता सगळं येईन. त्याच्यानंतर हे बघा हे येईन आता बाथरूम हे येईन टॉयलेट आणि इथं राहीन बेसिंगच्या पण वरती तुम्हाला सांगते अशी इथून लाईट राहील ना. ह्यो एरिया पण असा आहे ना कोणताच एरिया आम्ही असं सोडणार नाही की जे काळं दिसन नाही का असं हे दिसन सगळं चकचक केलं पाहिजे. बाथरूम सुद्धा म्हणजे कसं बाथरूम मध्ये बसायचं जरा मन होईल असं. हे बघा इथं ना 2 टॉयलेट येते बरं का. इथं आपलं इंडियन टॉयलेट येईन आणि इथं वेस्टर्न येईन आणि इथं बाथरूम पण राहील म्हणजे इथं अटॅच आणि तिथं आपलं इंडियन म्हणजे ज्यांना पाहुण्यांना आपलं येत नाही ना बसता ते इकडे बसते. आता चला तुम्हाला वरती घेऊन जाते. हा मामी हे बघा इथून येत काय अशा लाइटिंग लावलेल्या आहेत इथून सगळ्या कशाला सांगा बरं. मम्मी जर म्हातारा झाल्यात ना इथून पडायला नको म्हणजे कसं याच्यावर लाईट दिसली पाहिजे ना. चला त्याच्यासाठी आधी सोय आहे सगळी आमची. हा आता हे बघा ही जी मोठी खिडकी दिसू राहिली का याला अशी मोठी काच येणार आहे ना म्हणजे कसं आहे ना सगळं रिफ्लेक्शन असं आतमध्ये थोडंफार पडलं पाहिजे ना प्रकाश त्याच्यामुळं ठेवलं. मामीला वर येऊ दे ना आधी मग नंतर बोल. मम्मी सारी चल हा चला आता बघा हा ह्यो अजून रूम नाही थांबा तुम्ही रूम कडे जायचंय आपल्याला. तुम्ही आत्ता सांगत होता खालच्या घरी पाहुणे आल्यावर जागा नव्हती झोपायला काय नव्हतं
होय मामी, आता तुम्ही सगळे कधी पण आले गेले ना तर हे बघा, एवढी मोठी जागा कशासाठी आहे? फक्त पाहुण्यांसाठीच आहे. म्हणजे कुणी पण जरी आलं ना तरी मस्त आरामशीर 4-2 दिवस राहीन आणि जाईन. आता काही टेन्शन आहे का झोपायचं? काहीच नाही. पहिले त्या झोपायसाठी विचार करायचे, मी पाहुणे आले की कुठं झोपते. हा ते पण आहे. मग बाहेर पाणी तुम्हाला त्या टेन्शन येत पत्रात. असन बाई, आता असं घर आणि कसं कुठं मी लाज कोणाला वाटायची. झोपू. भाऊ आले तर मी म्हणायचे माझा भाऊ हे सहन करून घेईन, पण नवीन माणूस हा नवीन कुणी आल्यावर भाऊ बहिणीसाठी सहन करून का घेत असतो की बा माझ्या बहिणीची परिस्थिती वाईट आहे. आपल्या तिकडचे आले भावकी मधले तर मग ते तर 100 ठिकाणी नाव ठेवीत असते. ठेवतेच मुलातच होते बाई, घर राहायला नाही, किती परिस्थिती वाईट आहे. पण आता हे तुमच्याकडचे म्हणून काय मला भाऊ आल्यावर काहीच नाही, भाऊ आल्यावर काहीच नाही वाटलं. नवीन माणसं आले की मला टेन्शन यायचं, लाज वाटायची. मी आता तुम्ही सांगत होते ना ते पैसे देऊन जायचे पोरांच्या हाताने. हा मग खरंच देत होते, काही खोटी गोष्ट नाहीये, खरंच देत होते. पण कधी आले तरी देऊन जायचे पैसे. हे शाळेत राहायचे, आम्ही जायचो तिकडं, घरी राहत नव्हतो ना. पहिलं राहायचं ना आपलं. आता कुणी जरी आलं ना तरी मस्त इथं जागा आहे आता आपल्याकडं, आहे का नाही मामी? मग येत जात राहायचं बरं का. आता सारखं येत जात जायचं. आता मामी येईल ना, आता मामी का नाही यायची? मामीकडे एकदा गाडी आली ना, मामी मग आहेच महिन्यात एक चक्कर. बरोबर. रस्त्यावरच आहे, का नाही यायची मामी? आता मामा येते ना बरोबर. बहिणीची आठवण आल्यावर भाऊ बरोबर येत असतो बहिणीसाठी. चला तुम्हाला रूम दाखवते. दाखव मामीला रूम. हे बघा मामी, ह्यो मोठा मास्टर बेडरूम आमचा. हा आणि तुम्हाला सांगत होते ना मी खाली, हे बघा इथे एसीचं पॉइंट काढले. हा म्हणजे एसी लावली का कसं मस्त. तुम्ही जरी आल्या ना तर इकडेच यायचं मग रूम मध्ये. हा एसीची हवा घ्यायला. हा आणि इथं आहे ना एवढा असा मोठा बेड राहणार आहे. आणि इथून एवढं जे आहे का हे वालं कंपार्टमेंट, इथं सगळं मोठं कपाट राहणार आहे. आणि इथं मोठा बेड, म्हणजे तेवढ्या याच्यातच सगळी जागा हे होऊन जाईल. आणि इकडं हे बघा, ही जी वॉल आहे ना इकडं असणार आहे आपला टीव्ही. इथे एक टीव्ही, खाली एक टीव्ही. म्हणजे कसं मम्मी पप्पा खाली बघते आणि यांना वेगळा लागत असतो, त्याच्यामुळं हे इकडं पिक्चर बघत बसते. सेपरेट टीव्ही खाली आम्हाला आणि यांना सेपरेट बघ. मग आता आता त्यांचं मनाचं कारभार आहे. मग काय आता आपल्या हातात काय राहिलंय? काय नाही. ते असं करणार थोडी. ना सगळं. बरोबर आहे ना. आता टीव्ही तुम्हाला वेगळी राहील, तिथं खाली एक वेगळी राहील. पाहुणे मग रावळे आले. कसं पाहुण्या रावळ्यांना याला त्याला लागतच बघायला. हा त्याच्यासाठी कोणाला अर्थाला नको, आपलं निवांत खाली पाहुणे टीव्ही बघत बसते. झोपायला टेन्शन आहे, खालचा हॉल मोठा आहे झोपायला, कितीतरी मान तिथेही झोपते 10-12 माणसं आरामशी. हे चल बघा आता इकडे बघ, ये इथं आपलं टॉयलेट बाथरूम असणार हे टॉयलेट बाथरूम इथं अटॅच मध्ये. हे बघ टेरेस इकडं. हे आता सध्याला स्विमिंग पूल करून टाकलेलं आहे. बरं झालं ना, आता सगळं व्यवस्थित तर झालंय. आता पहिलं काय परिस्थिती वेगळी होती, घर पण चांगलं केलंय, आता बरं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात आता. पण तू काही म्हण राजू, पहिले दिवस आठवण कर बरं. आपण लहान लहान होतो, आपली आई वारली, आईचे स्वप्न राहिले की नाही आपले? बरोबर आहे ते. आता तर काय सगळं देवाचं असतं, आपलं काय आपल्या हातामध्ये काय आहे, जसं वरच्याला कबूल असतं त्या गोष्टी होत असतात सगळ्या गोष्टी. पण आई शेवटी जाता खेपी माझी आठवण करून गेली. आई म्हणली मला राजूचं शांताचं टेन्शन राहिलं, मरता खेपी रडली. मला म्हणली कसे तुमचे दिवस आई राहते. वडिलांची इच्छा असते, आता पूर्ण नाही झाल्यावर आता त्यांना वाईट वाटतच असतं ना कुठल्या वेळी. त्यांना पण सगळं कळून चुकलं होतं काय होणार आहे काय नाही होणार आहे. आज ती जर राहिली असती तर घर बघून किती खुश झाली अरे असती. बापरे, ती राहिली असते तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती परत आणखीन. पण तुझी पण परिस्थितीत किती बदल झाला असता. होईल आता, तुझं झालं म्हणल्यावर माझं पण होईल ना. तुझी एवढी परिस्थिती खराब असताना पण तुझं आज तुझी आपल्याला पण एवढं चांगलं परिस्थिती झालंय. किती हा ना. माझी माझं तर जाणार झालं, आहे, माझी निघून जाईल. तुझे अशी माझ्यासारखी चांगलं जर झालं तर मलाही बरं सगळ्या वाटत गोष्टी होत असतात, थोडं दम की लागत बा माझ्यासारखं माझ्या भावाचंही चांगलं व्हायला पाहिजे, घरदार व्हायला पाहिजे असं. म्हणजे मी पण करतोय ना, पुढच्या महिन्यात घराचं काम चालू करतोय ना. म्हणजे असं प्रत्येक बहिणीला आशा वाटते ना माझ्या भावाचं चांगलं व्हायला नाही, पाहिजे. होईल होईल, सगळं होतंय. माझं काही होतं, तुमचं बरं झालं म्हणजे आमच्यासाठी सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या. नाही ना, असं नाही ना. आपण सगळे बहीण भाव सारखे राहायला पाहिजे परिस्थिती. म्हणजे असं सगळ्यांचं होईल, वाटतं आता त्यांचं पण बरं आहे, आपलं पण बरं होऊन जाईल. असं थोडी आहे. आता तुझं काही काही नसताना पण आज कसली परिस्थिती होती, आज कसली परिस्थिती झाली. दिवस राहिले का, निघून तर जातात ना. मम्मी पळत आली असती तर माहित नाही. असंच नसतं. मम्मी म्हणले त्यावेळेस कुठला योग येतो तो योग पूर्ण झाल्याची कुठल्या गोष्टी होतच नसतात. म्हणली असती किती मोठं घर बांधलंय माझ्या लेकीने, म्हणली असती मम्मी. पण आता काय ते वरच्याच्या हातात आपल्या मंजुरीच नशिबातच आई नव्हती म्हणायचं, असं म्हणायचं. नव्हतं.
मला तर लई आठवण येते राजू आईची पण. येते पण आता काय करता, आपल्या हाताचं आहे का ते कुठल्या गोष्टी. किती पण आपण जर किती म्हातारा झालो तरी आईच्या देह नेतो की नाही सांग. येणारच ना, का नाही येणार. आपण लहान लहान होतो किती आईच्या मांडीवर खेळलो आपण दोघं भाऊ, किती भांडणं करायचो आहे ना. लहानपणी सगळं ते असतं, सगळ्याचं असतं लहानपणी भांडणं पण होतं. तू म्हण काही म्हण, आई गेल्यावर बहीण भावाचं प्रेम कमी होतं राजू. असं थोडी आहे. जपण्यावर डिपेंड असतं, आपल्यावर अवलंबून असतं आपण कसं जपतोय काय तू करतोय. कधी आठवण पण एवढी करीत नाही, बहिणीची आठवण करायला पाहिजे. असं तरी काय करत नाही वगैरे केलं. आई राहिली असती तर तुला आई 4 गोष्टी आई म्हणली असती, जा बाईला घेऊन ये माहेराला, रक्षाबंधनला घेऊन ये, तू नसता इथून आला मागं का सांग चुकलोय मला. आता, इथून मागं चुकलोय का सगळ्या इथून मागं पण रक्षाबंधनला आलेलो आहे, गेलेलो आहे. आता पण मला पण वाटतं ना आई राहिली असती तर आपण सगळे बहीण भाऊ एकत्र आलो असतो, बसलो असतो. बस आता काही रडू नको, काय नाही, सगळं व्यवस्थित झालंय. आता कुठं काय राहिलंय तुझं तरी, आता सगळं व्यवस्थित तर झालंयच ना. हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित, आता काही टेन्शन घ्यायचं नाही. आता उलट तुझं सगळं चांगलं झालंय, पहिल्यासारखं तर काही राहिलेलं नाही ना. कसले दिवस होते ते. किती जरी चांगलं झालं तरी सगळं आठवण येते राजू. येते म्हणून आता काय, आता नातं विसरत असतं का आपल्याला, किती पैसा जन्माला पुरत नसतो, नाही. पण प्रेम पुरत असतो. सोबत काय येणार आहे, शेवटी बहीण जरी वारली तरी भाऊ पळत येत असतो, बहिणीसाठी येत नाही का. हा तो आता काय मी येत नाही का, प्रत्येक वेळेस तर येतोय. आजूचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला सगळ्यात अगोदर कोण होतं? सगळ्यांच्या अगोदर मीच होतो. कुठल्या कोणी नाही, पण तू आजार झाला आलेलोच आहे ना. एका पुढे पण येत राहणार ना, असं थोडी येणार नाही म्हणून आहे. एका फोन मध्ये आला राजू, नुसतं कळल्याबरोबर तर दवाखान्यात हजर झाला. यावंच लागतं वेळ प्रसंगी, असे टायमाला कधी हजर होतं, पण माझं भाऊ कधी बी टाइम यावंच पडला लागतं. दका सुखाला नुसतं कळलं तरी लगेच येत असतं पळत. चल राजू घरी जाऊ, मी मटण बिटन आणलंय, स्वयंपाक बिपाक करून ठेवलंय, चल जेवण करून जा. मग थांब 1-2 दिवस. मला जायचंय, मला काम आहे. तर माहिती आहे माझं काम किती अर्जंट चालू आहे ते. काम तर आयुष्यभरचं आहे आपल्याला. हा काम 1 दिवस आहे का, आयुष्यभरचं काम आहे. पण बहिणीसाठी तरी 2 दिवस टाइम काढ ना. 2 दिवस वेळ, आजचे दिवस थांबतो मी. वाटल्यास काय करतो, सकाळी सकाळी लवकर उठून निघून जातो. मग काय वेळ म्हणजे एकामेकासाठी टाइम काढायला पाहिजे ना. आहे पण आता उद्या टाइम काढलाच पाहिजे. हा मग ठीक आहे, मी आजचे दिवस थांबतो, सकाळी सकाळी लवकर उठून निघून जातो. मग चालन थांब. चल माझ्यासोबत, तुला गाडीत घेऊन जातो मी. मला घेऊन जाता रे. हा येईन मी 4-2 दिवस फिरून चार आता दिवस मम्मी. फिरून ये लोणावळ्याला. रक्षाबंधनला येईन ना मी, रक्षाबंधनला हा का? तुझ्याकडं रक्षाबंधनला येईन राखी बांधायला. चालेल चालेल, ठीक आहे, चला जाऊ घरी मग. बोललं तेच लय समाधान झालं माझ्या जीवाला. चल म्हणल्या बरोबर. चालेल चालेल. जा मग. पोहोचल्यावर फोन लावा राजू. हं? करतो फोन पोहोचतो. हा, पोहोचल्यावर फोन लावा. येऊ मग, येऊ नको. मामाला अर्जंट काम आल्यामुळे ते आजच गेले. मम्मीला बघून मला पण माझ्या भावाची आठवण आली. बहीण भावाचं नातं खरंच खूप वेगळं असतं. ज्या दिवशी बहिणीचं लग्न होतं त्या दिवशी सगळ्यात जास्त रडणारा व्यक्ती म्हणजे तिचा भाऊ असतो. लहानपणी तुझ्यासोबत दिवस घालवलेले आज पण डोळ्यासमोर येतात. वेळ बदलली पण तुझ्यावरचं प्रेम माझं आहे तसंच आहे. प्रत्येक वेळी तुला निरोप देताना माझे डोळे भरून येतात, कारण तू भाऊ नाही, माझा माहेर आहे.